नमस्कार, स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एका अतिशय खास विषयावर, ते म्हणजे गर्भधारणेच्या काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी। तर जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत, आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा। हो, डॉक्टर आणि नातेवाईक हे सगळं सांगत असतात की काय खायचं काय नाही खायचं, पण अशा काही गोष्टी असतात की ज्या कोणीच सांगत नाही। तर आपण त्याच आज छोट्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या गर्भवती स्त्रीचं शरीर आणि मन दोन्हीही निरोगी ठेवतात। सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येक महिन्याला चेकअप करणं तर महत्त्वाचं असतंच, पण प्रत्येक रिपोर्ट पाहून काही घाबरण्याची गरज नाहीये। म्हणजे रक्तदाब, हिमोग्लोबिन, वजन हे सगळं तुमच्या आरोग्याचं एक मोजमाप आहे। त्यात काही तुमची चूक नाहीये की माझं वजन खूप जास्त झालंय, माझं वजन खूप कमी झालंय, हे असल्या गिल्टमध्ये राहायचं नाही, पहिली तर गोष्ट। दुसरं म्हणजे दररोज सकाळी 20 मिनिटं थोडंसं चालायचं। एक हलकी प्रेग्नन्सी योगा पोजेस जे असतात ना, सो ते करायचे, जेणेकरून रक्ताभिसरण सुधारतं, शरीराची सूज कमी होती आणि झोपही छान लागते। पण कोणताही व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला मात्र जरूर घ्यावा। आता दोन जणांसाठी खायचं म्हणून दुप्पट खायचं नाही, तर संतुलित आहार घ्यायचा। मला माहिती आहे खूप भूक लागते, मला खूप स्वतःला अनुभव आहे। मला जसं प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली तेव्हापासून मला खूप भूक लागते आणि मला असं वाटतं की भरपूर खायला हवं, पण ते चुकीचं आहे। फळं, हिरव्या भाज्या, भरपूर पाणी हे सगळं घ्यायचं, ते पण थोडं आणि वारंवार खायचं। आता थकवा जाणवला की थोडीशी झोप घ्यायची। दुपारी 30 मिनिटांची पॉवर नॅप ही खूप उपयोगी ठरते। आता आपण बघूया की मनाची काळजी कशी घ्यायची। जसं की गर्भधारणेच्या काळात मूड स्विंग्स खूप होतात, बरोबर। कधी रडायला येतं, कधी चिडचिड होते, हे सगळं हॉर्मोन्समुळे होतं। मलाही, मी एकटी असते तेव्हा मला खूप असं रडू येतं, का मला कळत नाही, पण असं असतं की ते त्यावर स्वतःला दोष द्यायचा नाही। हे सगळं हॉर्मोन्स चेंजेसमुळे होतच असतं। तर त्याऐवजी तुम्ही नवऱ्याशी बोलू शकता, आईशी बोलू शकता, एखाद्या विश्वासू व्यक्तीशी तुमच्या जवळच्या बोलू शकता, जेणेकरून तुम्हाला थोडं मोकळं वाटेल। दररोज थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा, म्हणजे आवडती गाणी ऐकायची, छान पुस्तकं वाचायची, चित्र काढायचं जर तुम्हाला आवडत असेल तर। असं काहीतरी जे तुम्हाला शांत करतं, तुमचं मन शांत ठेवतं ना, आणि ते बाळावरही सकारात्मक परिणाम करतं, असं काहीतरी करायचं। त्यानंतर आता प्रत्येक दिवशी काही क्षण पोटावर हात ठेवायचा आणि बाळाशी बोलायचं की आई इथेच आहे, मी तुझ्यावर खूप प्रेम करते। इतकं म्हणलं तरी खूप छान पुरेसं आहे त्याच्यासाठी, आणि एक छान अशी सुंदर भावनिक बांधणी सुरू होते बाळामध्ये आणि आपल्यामध्ये। आता अशा गोष्टी सांगते की ज्या कोणीच सांगत नाहीत, ओके। सगळ्यांच्याच सल्ल्यांचं ओझं घ्यायचं नाही। प्रत्येक स्त्रीचा अनुभव वेगळा असतो, इतरांचं ऐकायचं, पण सगळ्यात आधी आपल्या शरीराचं ऐकायचं आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहायचं। जसं की काही लोक घाबरवतात, माझ्या वेळेस तर असं झालं होतं, तू असं करू नको बरं का, माझ्या वेळेस तर तसं झालं होतं। तर त्यांना काही उलट उत्तर त्यांना नाहीच द्यायचं, फक्त एक स्मित हास्य द्यायचं आणि मनातल्या मनात असं म्हणायचं की माझं तर सगळं वेगळं आहे, मला जसं पाहिजे आहे तसंच माझं होणार आहे। त्यामुळे कुणाच्या बोलण्यानी निगेटिव्ह लगेच विचार मनात येऊ द्यायचे नाहीत। आणि बाळाचं स्वागत छान पॉझिटिव्ह एनर्जीने करायचं। घरात स्वच्छता ठेवायची, हलकी फुलं वगैरे घरात आणून ठेवायची, जेणेकरून छान असा सुगंध दिवसभर येत राहील आणि छान आनंदी ॲटमॉस्फिअर घरात ठेवायचं। स्वतःला सुंदर समजायचं। प्रेग्नन्सीमध्ये शरीर बदलते हे आपल्याला माहिती आहे, पण ते बाळासाठी आहे हे लक्षात ठेवायचं आणि आरशात बघून मनापासून म्हणायचं की मी स्ट्रॉंग आहे, मी सुंदर आहे, आणि सुंदर राहायचा प्रयत्नही करायचा। तर गर्भधारणेचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास आहे, बरोबर। पण या प्रवासात आपण स्वतःची काळजी घ्यायला विसरतो, म्हणजे शरीराची, मनाची आणि आत्म्याची सुद्धा। म्हणूनच आजपासून वचन द्या स्वतःला की मी माझ्यासाठी वेळ काढणार, माझ्यावर स्वतःवर प्रेम करणार आणि आनंदाने हा प्रवास जगणार। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शनला फॉलो करा। आपण पुढच्या भागात बोलूया की प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यामध्ये मन शांत ठेवण्यासाठी 5 आपण उपाय पाहूया। तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अजून कोणत्या नवीन टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ घेऊन यायला आवडेल, सो ते मला सांगा कमेंट्समध्ये, सो तेही मी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करीन। तोपर्यंत बाय, टेक केअर।